अखंड हरिनाम सप्ताह, त्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. महंत उकळीकरजी बाबा यांचं कीर्तन आज आपल्या इथं पार पडलं. मला वेळेवरती यायचं होतं, परंतु मोरेच्या संस्थांवरती सुद्धा गंगा भारती महाराजांची पुण्यतिथी होती, तिकडे गेलो होतो. आणि इकडे येता येता आपले प्रत्येक बांधव रस्त्यावरती उभं होते. येता येता वेळ होत गेला, म्हणून तुमची सगळ्यात अगोदर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला. आणि कधी काळी माझ्याकडून एखाद्या वेळेस सप्ताहासाठी किंवा कुठल्या लग्न समारंभासाठी येणं झालं नाही तर माझा मायबाप समाज नाराज होत जाऊ नका. कारण मी आपल्या समाजाच्या लेकरासाठी रात्रंदिवस लढत राहणार आहे. रात्रंदिवस मी त्यांच्या कल्याणासाठी झटत राहणार आहे. परंतु सतत उपोषण केल्यामुळं माझ्या पोटात आग होती, अंग थरथर कापतं. त्यामुळे एखाद्या वेळेस माझ्याकडून लग्नासाठी सप्ताहासाठी येणं होत नाही. फक्त नाराज होत जाऊ नका, पण आहे त्या ठिकाणून राज्यातल्या समाजाचं लेकराचं कल्याण केल्याशिवाय मी मागं हटणार नाही, हे लक्षात असू. कधी कधी असं होतं की सप्ताहाच्या ठिकाणी आणि लग्नाच्या ठिकाणी जाणंच होत नाही. 200 पासून ते मला 1400 पर्यंत पत्रिका राहतात. लग्नाला जायचं कसं, हा सुद्धा लय मोठा प्रश्न आहे. परंतु समाजाने एक गोष्ट काय मनात ठेवत जा, जिथं असन त्या ठिकाणावर तुमच्या लेकराचं कल्याणासाठी लढतोय ना, बस समाधानी राहत जा. नसता एखाद्या वेळेस एखाद्याच्या लग्नाला नाही आलं की लगेच रुसून बसते. कुठं नाही गेलं तरी रुसताय. एक माणूस आहे आणि एका माणसाला राज्यभर होत नाही. त्यामुळं समजून मनानच घेत जा. आता तुमच्याच मिरवट गावात आलं नसतं तर तुम्हीच रुसून बसले असते. आता करायचं तरी काय, माणूस एक पळणार तरी किती. रुसत जाऊ नका. हे संदेश मी मिरवट गावासह राज्यातल्या सगळ्या समाजाला देतो की कधी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका. मी लढायला तुमच्यासाठी खंबीर आहे. बाकी कसल्या संकट आहे. आज आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी स्वर्गीय संतोष भैया यांचे बंधू धनंजय देशमुख भैयासुद्धा आले. महादेव भैया मुंडे यांचंही कुटुंब आज आपल्या या सप्ताहाला भेट देण्यासाठी आलं आहे. त्यांच्याही पाठीशी आपण सगळे उभा राहत जा. शेवटी आपणच सगळ्याचं बळ असतो आणि आपणच सगळ्याला धीर दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. या भूमिकेत आपण राहायचं. बाकीचं सगळं मी सांभाळतो, तुम्ही बाकीचं टेन्शन घेऊ नका. दादा फादा कोणी असू द्या, सगळ्याचं काम करताना आपण कोणाच्या वाटा जायचं, पण कुत्र्यासारखं नेत्याच्या दारात बी पडून राहायचं नाही. स्वाभिमानी जगायचं, स्वाभिमानी कचाकच शेतात काम करायचं. आपण आपलंच कमवायचं, आपण आपलंच खायचं. तुम्हाला एक या सप्ताहाच्या निमित्ताने एक काम सांगतो, तेवढं करा. जास्त नाही, एकच सांगतो. शहराच्या आजूबाजूच्या जेवढी खेडी आहेत ना आपले, तुम्हाला व्यवसाय करता येते. खेड्यातल्या पोरांनी जर दारूपासून लांब गेलं आणि रोज जर कष्ट करायला लागले तर शहरात कमवायला खूप तुम्हाला व्यवसाय. नेमकं होतंय काय, खेड्यापाड्यातल्या पोरांनी व्यवसाय करून शहराला भाजीपाला दुधापासूनच्या सगळ्या गोष्टी पुरवायचं काम करायचं आणि कष्टानं श्रीमंत व्हायचं. पण शहराच्या आजूबाजूचे माणसं काय करतात, जास्तीत जास्त दारू पितात. सगळ्यात महत्त्वाचं या सप्त्याच्या निमित्तानं आज एक मंत्र घ्या. इथं बसलेल्या एकाही माणसानं उद्यापासून दारू प्यायची नाही, बंद. सुधारायला वेळच लागत नाही. आपण जर व्यसनापासून लांब गेलो तर सुधारायला वेळच लागत नाही. तुमची तर पेत का? आणि इतके जण विचारल्यावर तुम्ही कशाला हा म्हणता?
मावशी हो तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करा. करतान का? मी तुमच्या लेकरा बाळासाठी मरायला सुद्धा घेत नाही. मी साधं काम सांगतो तेवढंच करा. तो इकडे बी मावशा नाही तुम्ही म्हणता आम्हाला सोडून दिलं काय? यांच्या दारू प्यायच्या बंद करा. आणि येणे जर तुमचं ऐकलं नाही ना मला हळूच अंतर्वाले सांगा, यांना नीटच करतो तिकडे नेऊन. आणि यांच्या भाकरी बंद करून टाका. काही करीत नाही ती दारू प्यायला भाकर बंद म्हणायचं तुम्ही. त्याने काही केलं की मी आहे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं मी बघतो त्याच्याकडे. तुम्हाला थोड्या लाजा वाटून द्या. नुसत्या टाळ्या काय आवाज येतो बादा बादा. लाजा वाटून द्या. तुम्हाला जर लाज आणि स्वाभिमान जर जिवंत असला तुमच्या अंगात तर दारू प्यायचं बंद करा. साहेब आपले पाहुणे रावळे सुद्धा नाव ठेवायला लागलेत. आपल्याला मित्र नाव ठेवायला लागले. गावातले लोक नाव ठेवतात. आणि जेव्हा बाप सकाळी घरातून बाहेर गेला ना संध्याकाळी कशा अवस्थेत येईल हे सगळ्या टेन्शन मध्ये कुटुंबाने लेकरं बाळ असतात आपले. म्हणून आपण जर व्यसनापासून लांब गेलोत ना सगळं सुखी होतं आणि आपली प्रगती सुद्धा होती. एक काम करायचं दारू व्यसन ते बंद करायचं. दुसरं काम करायचं बांध फोडायचे एकामेकाच कमी करायचे. कामान धामाचं बांध टोकरीत बसतात दिवसभर शहरात हिंडत काय टोकरीवर बांध 2-2, 5-5 पिढ्या झाल्यात. आपले लोक बोला ना त्या बांधामुळे एकमेकाला घेण्या देण्याच्या दुश्मन आहे. 2 फुटाचा बांध त्याच्यासाठी 5-5 पिढ्याच्या दुश्मन आहे. उद्यापासून जर बांधाचे किंवा असे काही मागचे लगेच गोळगोळ करत नाही लगेच खाली आपण देत असतो की मागचेच लय ठराविक असते हे सगळ्यात काड्या करते. आपण वाद जर यापूर्वी कशाचे आपले झाले असले ना तर उद्यापासून एक काम हातात घ्या. कोर्टात जायचं आणि मिटून टाकायचं. काय होत नाही 4 पावलं मागं सरकाले. त्या बांधापेक्षा 10 पट जमीन आपली भांडणात गेली. एखाद्याला वाट नसले तर वाट द्यायचे ना. का रोग आला का तो वावरातून गेल्यामुळे का तो वावर घेऊन चाललाय का ते लगेच वावरातून जाऊ नको मध्येच गोटे घेऊन उभा राहतो. हे बंद करा. जवळपास 40,000 पेक्षा जास्त राज्यातले भांडणं मिटलेत आपण. 40,000पेक्षा जास्त आत्तापर्यंत. याच्यामुळं ना आपला प्रगती आपली विकास कुठतोय. आपल्याला आपले लेकरं बाळा मोठे करायचे. आपला विषय गेलं रे कसं तरी रडत पडत आपला विषय आपण नेलं. आपल्या लेकरा बाळाला पुढं जर आपल्याला सुखी करून ठेवायचं असलं तर आपल्याला जुन्या असणाऱ्या वादाच्या भांडणाच्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागणार तर आपण पुढं जाऊ. आता तुम्हाला आरक्षण दिलंय. आता आरक्षण मिळालं तर आता लेकरं बाळ लेकी बाई मोठ्या करा शिकून. तुमच्या 2-4 फायदे झालेत. आता तुम्हाला आरक्षण मिळाल्यामुळे योजना यायला लागल्या. तुम्हाला शिक्षणात सवलती मिळायला लागल्या. तुमचे पोरं नोकऱ्यामध्ये चालले. आता एकच येड लावून घ्या स्वतःला. आपण जितके कष्ट केले ना ते कष्ट आपल्या लेकरा बाळाच्या वाट्याला आले नाहीत पण लेकरं शिकवायचे आणि त्याला सगळ्याला नोकऱ्याला लावायचे तरच पिढ्या बदलते. आपण राबराब शेतात राबतो. इथं एक माणूस नसा ना असा इथं बसलेला असा एक माणूस नसा की त्याला वाटत नाही आपले लेकरं बाळ सुखी व्हावेत म्हणून. असं एक बी नाही. कोणाला वाटतं लेकरं बाळ सुखी होऊ नये असं हात वर करा बरं. एक सुद्धा नाही. सगळ्यांना वाटतं आपले लेकरं बाळ सुखी झाले पाहिजे. त्या कष्टाचं चीज करायचं असलं तुम्हाला लेकरं बाळा मोठे करायचे असले तर आपल्याकडं 2 कामं आहेत. लेकरं शिकून मोठे केले पाहिजेत आणि दुसरं आहे आपण व्यसनाच्या आहारी गेलो ते व्यसन सोडून दिले पाहिजेत. समाज सुधारला म्हणून समजा. आणि नेमकं आपल्याला हेच कोणी सांगत नाही. जे चांगलं काम आहे आपल्या लेकरं बाळ लेकी बाळी अधिकारी करायच्या उच्च शिक्षणात घालायचं नेमकं हेच आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला एक मोक्कार कामं सांगायचे. एका हातात पॉम्पलेट आणि दुसऱ्या हातात दारूची बाटली आणि आपण भंगारावणी जे पॉम्पलेट कोणाचा हातात घेतो की निघाला चिटकायला कुठं तो मोठा होईल त्याचे लेकरं मोठे होते तुमचे जाते नवसा तोडायला. आपण विचारच करत नाहीयेत. आपण हुशार असून सुद्धा पिढ्या ना पिढ्या लोकांच्या प्रचारातच घातल्या. लोक सुधारणार ते नेता मोठा होणार आपण लागलो भिकाला. जितकं आपण कष्ट एखादा नेता निवडून आणण्यासाठी करतो ना तितके कष्ट जर स्वतःची पोरगण पोरगी मोठं करायसाठी जर केलं ना तुमच्याच दारात लाल दिव्याची गाडी उभा राहील. अशी तुमच्या लेकराची मिरवणूक निघाव गावानी PSI झाली
तहसीलदार झालं, IPS IAS दर्जाचे अधिकारी झाले आणि मग गावात मिरवणूक निघावं, त्याच्यापेक्षा मोठा आनंद तुमच्या जीवनात कोणताच नसणार आहे. कोणचा तरी नेता निवडून येणार, गुलाल फेकायला तुम्ही, फुलं फेकायला तुम्ही, कामान धावळ ते बावळं कुंकून आलं बेवडं, आणि त्याच्या मिरवणूक आपण काढायचं. आपल्या लेकी बाळीची निघाव, आपल्या पोरांची निघाव, मग आपल्या सगळ्यात मोठं सुख असतं. त्याच्यापेक्षा आनंद आपल्या जीवनात दुसरा कोणताच नाही आहे. आपले लेकर अधिकारीच व्हायला तयार नाही, आणि जे कोणी झाले त्याला बढतीच मिळत नाही. एखादा पोलिसात जावा मराठ्याचा, ते जर कॉन्स्टेबल झालं किंवा PSI जर झालं, तिथंच रिटायर होते. जिथं लागला तिथंच रिटायर, जसं काय त्याच्या खुर्चीला फेविकॉल चिटकेले. आपली बढती होतच नाही, बाकीच्याच मागून येऊन पुढे जाता येते. आपल्या अधिकाऱ्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत. आता शिक्षण महाग झालंय, गरिबाचे माणसं मुलाला शिक्षण नाही देऊ शकत, तितकं महाग झालंय. आरक्षणामुळं आपले पोरं आता हे मिळाल्यापासून इतके शिकायला लागलेत पोरण पोरी. तुम्ही रोज ऐकत असताल कित्येक तरी पोरं आणि पोरी मोठमोठ्याल्या नोकऱ्याला लागलेत. आणि तुम्ही आणखीन 5 वर्ष थांबा, तुम्हाला आकडा बघा, तुम्ही कोणत्या ऑफिसला जा, आपल्याच पट्ट्या दिसल्या पाहिजेत, कुंकडे अधिकारी झाले. त्यासाठी आपण आपल्या डोक्यातला एक नाद काढून टाका राजकारणाचा. ते 15 दिवसच करायचं, तेवढंच 15 दिवस झाले सोडून द्यायचं. आपल्याला 12 महिने एकच नाद लागला आहे, साहेब आमचा, साहेबाचा भैया आमचा, त्या भैयाला हाकता येणार नीट, ती अवलाद आपल्याला पुढं त्रास देती, आणि आपले पोरं मेले हमाले करू करू. आपल्याला 15 दिवसापुरतं ते राजकारण करायचं आणि ते सोडून द्यायचं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, टाईम आहे तुमच्याजवळ, सांगू का? नाही तुम्ही म्हणता दणकाच उठेल, आता कवर सोडितोय का नाही. आता पाठा 4 वाजता इथंच बसायचं, आता काय उठायचं, मग संपत नाही तर तुम्ही हालायचं नाही कुणी. व्हायचं हो बस, मला रात भरीतच. मी मुंबईत गेलो, ते उदाहरण नंतर सांगतो, हे होच सांगतो तुम्हाला. अरे येणे अशी फजिती केली मावशाओमयी, मुंबईत नेले, हे गावाला संभळणं सोपं नाही. मी देवेंद्र फडणवीसला म्हणलो होतो, तो मराठ्याच्या नादी लागू नको व्हायला बेकार पोट्टे. त्याने ऐकलंच नाही ऐकलं नाही. जेव्हा मुंबईत घुसले, कोण कशावर बसलेलो होतो मिळत नव्हता. ते माझ्याकडे यायचे तिथले अधिकारी, ते माझ्या आयसा व्हाया. म्हणलं काय व्हाया बाबा आता? ते म्हणलं हे लय भागते, इकडे इकडून पळते, तिकडे भागते. म्हणलं पळते आणि भागते एकच असं दोन्ही. हे पोट्टे ते बॅरिकेडवर बसून पळीत होती, आणि मला बसल्या ते पळाल्याच्या नंतर माहीत झालं बॅरिकेड पळत आहे कसं काय. मला दुसऱ्या दिवशी कळलं याला खालून चक्का असते. इतके यांनी मुंबईत जिवंत केली, खरंच जिवंत केली. कोणाला बोट सुद्धा लावलं नाही मराठ्याच्या पोराने, बोट सुद्धा. आपल्याला पुढच्या जीवनात जर जीवन सुखकर करायचं असलं आणि जीवन जर सुधारायचं असलं ना, आपल्याला थोडा राजकारणाचा नाद कमी करावा लागतो. आपले व्यवसाय उभा करणे, पोरं शिकून त्यांना अधिकारी बनवणे, लेकरा बाळाला आयुष्याचं काय लागतं ते द्यायचं काम करायचं. आपल्या बापदाद्यांनी जमीन कमवून ठेवली आपल्यासाठी, त्याला आपलं ग्रामीण भागात म्हणलं जातं आयुष्याची लेकराची भाकरी. तसं लेकराला आयुष्याची भाकरी जर कमवून द्यायची असली ना, तर त्याच्यासाठी आरक्षण सुद्धा, जेवढी प्रॉपर्टी आहे गरजेची तितकंच आरक्षण सुद्धा आज गरजेचं आहे. ते मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस झटतोय. मला चालता उठता येत नाही, आता उभा राहिलो ना आता बसता येणार नाही. इतके वेदना आहेत माझ्या अंगात त्या उपोषणामुळे. माझ्या इतके हाल कोणाच्याच नाही, पण माझ्या समाजाची मान खाली होऊ नये म्हणून मी मरायला सुद्धा देत नाही, मॅनेजर होत नाही, फुटत सुद्धा नाही. मला काही पण दिलं असतं त्यांनी, काही पण दिलं असतं, पण आपण राजकारणाच्या नादी लागून आपल्या समाजाच्या लेकराचं वाटोळं नाही झालं पाहिजे. या भूमिकेतून समाजाच्या लेकरासाठी अहोरात्र आपण लढत राहील. पुढच्याही काळात आपली काही लढाई राहिली आहे. आपण मराठवाड्यासाठी तर घेतलंय, ते तर वर्षात आपण मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात घातल्याशिवाय सोडत नाही. त्याचे काळजी तुम्ही करू नका. आरक्षणाची बाजू मायाकडे, फक्त कोणावर भरासाट होजायचा नाही. मध्येच आपल्याला त्या गोतल्या आळ्या ओढल्यावर मध्येच उठत येत काही हे असे ना. तुम्हाला काही वाईट वाटत असेल मावशो, मी एखादी बार शिवाय देतो घोडे निघलावीत, त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उद्यापासून घोडे लावायचे मग बंद. मला का पिसळं कुत्रं चावलं नाही. माझ्यावर क्षत्रिय मराठ्यांचे संस्कार आहे.
मी का देतो त्याचं कारण सांगतो, फक्त मला एक उत्तर द्या. उद्यापासून आपले घोडे लावायचं बंद. जर तुम्ही घरात बसला, दारात तुमचं पोरग बसलंय आणि दारात येऊन घरात बसलेल्या आई बापाला कुणीतरी अपमानास्पद बोलतंय, शिवाय देतंय, दारात बसलेलं तुमचं पोरग गप बसन का? आणि ते गप बसतंय ते आपल्या पोटचंच नाही. त्या भूमिकेत मी आहे. माझा 6 कोटी समाजाला मी मायबाप मानलाय आणि माझ्या समाजात जर कोणी अपमान केला, त्याला आरक्षण नाही दिलं, तर म्हणून मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी या लकाचकच घोडे लावतो आणि त्याशिवाय ठेप्याला बी येत नाही. त्याला माझा नाविलाज आहे. मी समाजासाठी त्यांना इमानदारीनं मागितलं, कायदेशीर सांगितलंय, शांततेत समजून सांगितलं, पण याला कळतच नाही आमच्या गरीबाच्या लेकरांच्या वेदना किती आहेत. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने घरी गेल्यावर आपण आपल्या लेकराला, पोराला, पुरीला विचार, 1% हुकल्यावर आरक्षणाची काय किंमत, मग ते लेकरं तुम्हाला सांगते ना आरक्षणाची काय किंमत. आणि आईबापानं बघितलेलं स्वप्न, माझी पोरगी, माझा पोरगा अधिकारी व्हावं, जर 1% हुकलं ना तर सगळे ढसाढसा घरात रडतील. आपले लेकरं जिथं शिकायला तिकडेच रडायला चालू करते. काय समजूत काढायची त्या बापानं नाही ना त्या लेकी बाळाची. इतकं शिकलं, इतका पैसा लावला, 10-5 हजार जर कमी पडले ना, माझ्या गरीब मराठ्याला 50 जणांची उमरे झिजावं लागते, पण पोराला पोरीला पैसे कमी पडू देत नाही. मग आमच्या लेकरांनी काय पाप केलं? इतके पोरं पोरी शिकवायचे आणि त्यांना नोकऱ्या लागत नाही, शिक्षणच मिळत नाही. आमचं असून सुद्धा आम्हाला का आरक्षण नाही, हे म्हणणं आहे आमचं. तुम्ही आरक्षणाला जातीवाद नका समजा, हे बळबळ बंद कर, नाही ते होय बाहेर तिथे चल. इथं आमचे लेकर आरक्षणासाठी तरफडायला लागले, तुम्ही याला जातीवाद समजायला लागला. जातीवाद कशाला म्हणायचं? या जातीनं त्या जातीच्या विरोधात कापाकापी केली आणि रक्तपात झाला, त्याला जातीवाद म्हणायचं? आरक्षण मागण्याला जातीवाद म्हणतात का? समजा आमची जमीन आहे, आमचा 7-12 इथला मिरवटचा 5 एकर या गावात एखाद्या माणसाच्या नावावर आहे आणि त्याची जमीन असून 7-12 असून सुद्धा त्याला जमीन देत नाहीत आणि आम्ही ती मागितली, आमचा 7-12 आहे, आमची जमीन आम्हाला दे. जमीन मागितली म्हणून तुम्ही जातीवाद म्हणायला लागले. आमचा रेकॉर्ड असेल तर आम्हाला एक सुद्धा प्रमाणपत्र देऊ नका. 200-150 वर्षापूर्वीच्या नोंदी झाकून ठेवलेल्या सापडल्या. त्याच जर 100-150 वर्षापूर्वी असणाऱ्या नोंदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षाच्या काळात जर बाहेर काढल्या असत्या, तर आतापर्यंत 2-2 पोरं आपल्या घरात राहिले असते नोकऱ्याला. एकाच्या घरात नोकरी लागणारे त्या चेहऱ्यावरचं तेच बघा आणि कष्ट करणाऱ्याच्यावरच बघा. आपण कितीही कष्ट करा, आपण सुखी नाही राहू शकत. आणि ते आरक्षण असून सुद्धा देत नाहीत आणि ते मी मागतोय, तर मला म्हणते ते जातीवादी. हाय होऊ दे, काय व्हायचं. आता माझं नाविलाज आहे ना, माझ्या समाजासाठी तुला जर जातीवाद वाटतोय तर वाटू. तुम्हाला आरक्षण मिळालं, आम्ही कधी विरोध केला का? तुम्ही घेतलं बी, नोकऱ्याला लागले बी, आम्ही मागायला लागलो तर तुम्ही तिकडून सुरू केलं, हे जातीवादी आहे. म्हणजे आमच्या समाजाच्या लेकराला काय घ्यायचं म्हणलं की आम्ही जातीवादी. आम्हाला एक महामंडळ दिलं, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचं, ते बी बंद पाडण्याच्या तयारी केली पुरं. त्याचा LY होत नाहीये आणि ज्यांनी त्याच्याकडून कर्ज घेतलंय ते हप्ते सुद्धा येत नाही, परतावेच यायला तयार नाहीये. मला कॅबिनेट मंत्री नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं, पाटील मला म्हणे ते महामंडळच बंद पाडण्याचं षडयंत्र सुरू केलं. आमच्या गरीबाचे मराठ्यांचे लेकरं जर आता व्यावसायिक बनायला लागले, तुम्ही ते पण महामंडळ बंद करायला लागला. सारथीमधून जवळपास 60,000 पोरांची शिष्यवृत्ती थांबवली. हाय का माहित मराठ्यांना? हे सारथी ओपन तुम्हीच केली, सारथीचे हप्ते तुमच्यामुळेच थांबले. पोरं PhD करायला गेले, परदेशात 75 पोरं जातात आपले, पोरं किंवा पोरी. काही पोरी आता परदेशात गेल्या, त्यांना जरा मोकळं पटांगण करा, मोकळा फिरायला. सारथी यारला आता नका अनुभव त्यांना, त्याला तर एक दिसते आहे का नाही, जाऊन देत गडी तर एक दिसतो, द्या सोडून 1000 असतो बिचारा. माग सारखा मावशी थोडं काय करता मग आता हात लात नका रे आणू. सारथीचा
असा प्रॉब्लेम झालाय, समजून घ्या 75 पोरं होते, ह्यावेळेस 44च दिले. परदेशात पोरं पोरी जाऊन बसल्यात, त्यांनी कसं जगायचं? बापाची ताकद नाहीये 3-3 लाख रुपये पुरवायचे. तुम्ही सारथीनं पाठवले नसते, ते लेकरं गेले नसते. पोरग पोरगी परदेशात, बाप इथं गावात आहे. आता ही परिस्थिती करून ठेवली. भाषणात काय म्हणायचं सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीसांनी? मराठ्यांना आम्ही सारथी दिली, मराठ्यांना आम्ही महामंडळ दिलं, आणि त्याला निधीच नाहीये. कशाला दिलं? यांची इतकी पोटतिडक हे ना, मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना. मराठ्यांच्या लोकांना काय दिलं यांनी ते बंद पाडायचं, आणि यांना जितक्या वेळेस दिलं तितक्या वेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही. आता प्रमाणपत्र काढायला सुरुवात आहे. मला आता येता गाडीत सांगितलं परळीतले तुमच्या तालुक्यातले प्रमाणपत्र देत नाही. त्या तहसीलदारकडे त्यांच्याकडे आता इथून गेल्यावर बघतो कसं काय प्रमाणपत्र देत नाही, नोंदी शोधित नाही. त्याला काय याच्यासाठी आणला गेलं? मला जर तुम्ही तिकडं काही सांगितलं तरच मला माहित होईल ना. परळी तालुक्यात प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत किंवा नोंदी शोधल्या जात नाहीत. आमच्या भविष्याच्या आड एकाही अधिकाऱ्याने यायचं नाही, नाही चौकशीचे फेऱ्या जर घेतला ना आयुष्य बराबाद करून टाकील. माया नादी लागला ना मी सोडित नाही. तुम्ही ह्याच्यात जातीवाद नाही करायचा. तुम्ही तिकडे निवडून या, तिकडे पडा, त्याच्याशी देणं घेणं नाही. माझं आयुष्य मी माझ्या समाजाच्या लेकी बाळीसाठी, लेकरा बाळासाठी खर्च केलं. आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शोधित नाही आणि नोंदी शोधल्यात, त्याचे जर प्रमाणपत्र देणार नसलेत ना, इथल्या तहसीलदार एडीएम पासून सगळे फेऱ्यात गेली. मी आता गाडीत बसलं की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली, त्या अधिकारीच मला चौकशीच्या फेरीत पाहिजेत. कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्या बरोबर बावनकुळे साहेबांकडून घेणार. 19 तारखेला ह्यो विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे. आता उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, त्यांनाही सांगणार आहेत. परळी तालुका हे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये आहे का? इथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कसं काय नाही, मला उत्तर पाहिजे. इथल्या लेकरा बाळाने मोठं व्हायचं नाही का? इथल्या लेकीबाळीने अधिकारी व्हायचं नाही का? आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? आमच्या बापदादाने आम्ही नुसते कष्टच करायचे, आमचा रेकॉर्ड असून सुद्धा. मला ते गाडीत सांगितलं म्हणून बरं झालं. मला सांगितलं नसतं तर मला काय माहित होणार आहे. ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगतात त्यांच्या कामं सुविधा लावायचा प्रयत्न करतो. तुम्हाला आज सांगून जातो, तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगून जातो, तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील तुम्ही सांगत चला. माझ्याकडून होतील नाही होतील, नाही झाल्या तरी चालतील, पण तुम्हाला असणारं दुःख सांगत जा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न तरी करीन. दबून मरायचं नाही अन्यायाखाली अजिबात. तो क्षत्रिय मराठा असू शकत नाही. दबून मरायची अजिबात गरज नाही. कुणी अन्याय केला त्यांचे लोक लय येत बा आणि यांच्या लयच कमी येत बा, कोणाचे टाप नाही. इथं मी जिवंत आहे ना तर तुम्हाला लोड येऊ देत नाही. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. कुणाला पाय लावायचा नाही, कोणाच्या वाटाय जायचं नाही, अन्याय सुद्धा सहन करायचा नाही. त्याच्यासाठी जन्म नाही घेतला आपण. कुणी यावं आणि आपल्याला अन्याय करून जावं. तुम्हाला काही संकट आले सांगत चला. माझ्याकडून नाही सुटलं तरी चालेल. माझं दुःख तुम्हाला माहीत झालं पाहिजे, तुमचंही दुःख मला माहीत झालं पाहिजे. नका सुटू देऊ आपल्याकडून, पण आपल्याला एकमेकाचं माहीत झालंच पाहिजे. आपल्याला हे काम करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पिढ्या सुधारणार नाही. आपल्या डोळ्यात एकटा आपल्या लेकरा बाळाचं वाटलं होईल. आजकालची दुनिया बदलली. आता पूर्वीसारखं राहिलं नाही भाऊ. कोणी कोणाला तांब्याभर पाणी सुद्धा देत नाही. आता लेकरा बाळाचा विचार करा. मी इथं सांगायला आलो म्हणजे का राजकीय भाषण ठोकायला नाही आलो. आपल्यात एक जुनी म्हण आहे, आपलेच लेकरा बाळ म्हातारपणाला आधाराची काठी असते. तुमचं जर एखाद्या दुखायला लागलं ना आणि तुम्ही दवाखान्यात कुठं जर गेलात ना, तुमचं पोरग किंवा पोरगी पळत येऊन तुमच्या तोंडावरून पाठवून हात फिरीन. कोणचा नेता हरामखोर येऊन तुमच्या पाठवून हात नाही फिरणार. तुमचे लेक बाळ येणार आहे, तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे. तुमचं पोरग तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे. ज्या नेत्यासाठी तुम्ही पळतायत ना, ते दवाखान्यात पैसे तर देणार नाही, पण बघायला सुद्धा येणार नाही तुम्हाला तुमचं किती दुखतंय. त्यामुळे शहाण्याच्या भूमिकात राज्यातले मराठी सगळे या. आपलेच लेकर बाळ लेकी बाळी मोठ्या करायसाठी ताकदी लावा आणि पोरांनी कामाला जात जा. आपले पोरं थोडं शिकलं ना शेताकडे फिरकत सुद्धा नाही.
अरे आपण क्षेत्रीय मराठ्याचा खानदानी धंदा आहे शेती. शेतीत जाऊन बापा बरोबर काम करायला कशात लाज वाटते तुम्हाला? 10वी-12वी शिकत 20-25 रुपयात ते काळाच्याच मान दुखून गुण काढू. डोंगरचे ती फाटलेली ती बेल्ट लावित आहे आणि नुसतं गावात हिंडत आहे कामा धामाचं. याला फाटकायचं माणूस उद्यापासून. आपल्या पोराला सवय लागल्या पाहिजे. आपला बाप शेतात काम करतो ना, कसा कस शेतात जाऊन बापाच्या हाताखाली काम करायचं. अजिबात लाजायचं नाही. आपल्याला काय म्हणतात लोक माहिती का, आपण काम करू नये म्हणून, किंवा आपण आई बापाला मदत करू नये, शेतात काम करू नये म्हणून आपल्याला बोलता बोलता बोलून जाते. सगळ्यात जास्त पोरं महाराष्ट्रात पारावर बसत असतील तर मराठीचे. सगळ्यात जास्त पोरं मराठ्याच्या पारावर बसतात, मंदिराच्या कोपऱ्यात चौकात. आणि पुढं कामाला चालला की ते दुसरी अवलाद येते. ते म्हणतो, हो तू कामाला? पाटील कामाला? पाटील म्हणलं की 150 कप चहा सांगितलाच. कंड याला 12 माकडाचा किडा याला लय मोठा. पाटील म्हणला की 150 कप चहा सांगितलाच. कामा नामाच नुसते फुकटच्या मोठ्यापणात जगायला लागलो आपण. खोट्या प्रतिष्ठेत जगायचे दिवस माय बापावर राहिले नाहीत आता. कोणी आपल्याला काही म्हणला म्हणून आपण कामाला जायना. तू लय शिकला कामाला जातो काय आता? मग कामाला नको जाऊ तर काय नांगर नको ना. आणि ज्याला वाटतं ना कामाला जाऊ नये तुम्ही लय शिकला, त्याला म्हणा रोज 500 रुपये रोज दे जाय, तुझ्या जवळच बसून राहतो. बरबाद आपण व्हायलो, सांगणार नाही व्हायला लागला. कष्ट करायला लागला बाप आपली माय. आपल्याला चांगले दिवस येतात म्हणून. आणि आपण मोटरसायकलला किक मारायची, 5-50 रुपयाचं कोणाकडून पेट्रोल टाकायचं का निघाला शहराकडे. तुमचं शहरात काय काम आहे? कशामुळे जाता तुम्ही? विनाकारण कशामुळे हिंडता? तुम्हाला नाही काम करायचं ना, शेतात जाऊन लिंबा झाडाखाली झोपत आहे बापापाशी. पण इकडं भंगार लोकांसंग हिंडलं की त्या भंगाऱ्यासंग 10 रुपयाचा नाद लागतो. मग आपण पुन्हा व्यसनाच्या आरी जा. रिकामा डोकं ठेवू नका. बाप जर आपला दूध एकायला जात असला शहरात, त्याच्या हातातल्या कॅन्डी तुम्ही घ्या, त्यांना सांगा तुम्ही घरी बसा, फक्त दूध काढी जा, मी इकून येतो. ह्यो बाजार बसतो मथर येऊस तर मथर तिकडेच मोटरसायकल वरगडून पडत. आपल्या पोरांनी डोके ठेप्यावर आणा. आपल्या समाजाने आता 2 वर्षात मी बघतोय मराठ्याच्या विरोधात भांडणं करायचे कमी केले. मराठी एक नाकावर केस सुद्धा करेन आता. आपल्या अधिकाऱ्यांपासून सगळा वर्ग, राजकारण्यापासून व्यावसायिकापर्यंत उद्योगपतीपासून सगळे एकमेकाला आता मदत करायला लागले. आपण सुद्धा बदलला पाहिजे ना. आता मला सुद्धा, मी आरक्षणाचं एवढं काम करतो, मला मी घोडे लावी देतो, तुम्ही मीडियावर बघत असता. पण मी आपल्या विरोधात आपली शक्ती वापरत नाही. आपला आहे ना देवदी, एक ना एक दिवस त्याला पश्चाताप येईल आणि तो गप्प बस. आणि मला बोलल्यावर मराठीचे पोट्टे दमळ खात नाही. काय लिहित कुठं बसलेले असते अशी कमेंट टाकीत 15 दिवस मग भाकर खात नाही, इतकी घाणशी दिली. ते जे माझ्या विरोधात बोललं ना ते वेगळंच दिसतं. त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याचा कलर, आधी जर गोरा असला तर काळा खाप फाडायला दिसतो. आणि ते वाचू वाटत नाही, कारण ते खौडले तर बसल्या लिंबा झाडाखाली बसतो, कुठं येड्या बाबळीत बसतं, इतकं घाण लिहितं. ते वाचलं तर 15 दिवस जेवतच नाही. मला वाटतं आपण आपल्या विरोधात ताकद व्हायला घालायचं नाही. आपल्याला खूप मोठा संघर्ष करायचा. आणखी आरक्षण झालं म्हणजे सगळे विषय संपले असं नाही. आरक्षणातून आपले पोरं उच्च शिक्षण घेतील, नोकऱ्याला लागतील. आपल्याला आता व्यवसायाकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. आपल्या पोरांनी व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी व्यवसायात उतरायचं. रात्रंदिवस कष्ट करत जायचं, पण 500 रुपये कोणा घरी कमवून न्यायचे कष्टाचे. आई बापाला आधार होणार. तुम्ही किती शिकलेला असू द्या, नोकरीला लागायची वाट बघताय तुम्ही. ती लागन तवा लागन तवर मधल्या काळात काम करत जायचं. आपल्यावरती सरकार इतकं कोपलंय. आता शिक्षक भरती होणार आहे. आता ह्या शिक्षक भरतीत 15,000 शिक्षक आपल्या बाहेर काढायला लागले. ECBCचा ऑप्शनच दिला नाही. मग आरक्षण कशाला दिलं? मायबाप माझे सगळे अडाणी मराठे आणि शिकलेले मराठे सगळेजण समजून घ्या. समाजावरती किती खोटी प्रतिष्ठा लादली जाते, समाजाला किती आपल्या येड्यात काढलं जात आहे. 6 ते 7 कोटी मराठ्यांना जर येड्यात काढत असली तर आपली सुद्धा शक्ती पाहिजे त्यांच्यावर दबाव आणि दरदरा ठेवण्याची. आता मी
दादा भुसे साहेबांना पाठीमागच्या आठवड्यात फोन करून सांगितलं आणि उपसमितीकडेच ते विषय येतो म्हणून विखे पाटील साहेबांना सांगितलंय एसीबीसीच्या मार्फत होणारी 15,000ची माझी जी भरती आहे शिक्षकाची एक जर त्याच्यातला बाहेर निघला की तुम्हाला मी रस्त्याने फिरून देणार नाही गोट्याने झाली. आता सांगितलंय त्यांनी आम्ही एसीबीसीचं ऑप्शन ओपन करून देतो. समाजाचं काम करताना बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवायला लागतंय नाविलाज. आता एमपीएससीचं आंदोलन सुरू होतं. मी जर जातीवादी असतो तर गेलो असतो तिथं. सगळ्या जातीचे पोट्टे होते तिथं. त्यांना बसूनच देत नव्हते. ते ह्या गल्लीतून पळले का पोलीस त्या गल्लीतून पळायचे. आणि त्या पोरांचे फोन सुरू झाले आम्हाला. ते म्हणले रस्तेच आम्हाला उठलून टाकेले 10-11 जणांना. आणि 11 जणांना नुसतं उभा केलं म्हणले. काहीच केलं नाही फक्त उभा केलं. आता त्या मुंग्या लागल्यावर नुसतं टांगड्या आलीच असेल ती. मग आता उभा केलं म्हणलं त्यांचे इतके हाल केले ना नुसते पोलिस गल्लीनं मागं पळत होते. त्या पोरांना सांगितलं फक्त पाटील एक दिवस या. एक दिवस आल्यामुळं तुमच्यामुळं जर आमचं कल्याण झालं तर चांगलं आहे. म्हणलं ठीक आहे आता घरी जाऊन झोपूस तर मी गेलो नाशिकला. म्हणलं जाऊ तिथं. म्हणून आम्ही नाशिकहून शिर्डीहून गाड्या वळलेल्या अशाच पुण्याला गेलो. म्हणलं आता कोणते पोलीस येतात काय काय करतात मी बघतो. पण तुम्हाला न्याय दिवस तर मी काय गप्प बसत नाही. बघा त्या पोरांच्या नशिबानं तरी किमान सरकार एक शब्दही बोलत नव्हतं. त्या पोरांचे फोन सुद्धा उचलत नव्हतं. पोरी तर इतक्या रडत होत्या. एका पोरीचा फोन आला ती म्हणली मी फाशीच घेणार. त्यांची चूक नाहीये ती. आई बापाने किती कष्ट करून 10 वर्ष त्यांना शिकले. आणि नेमका अधिकारी PSI व्हायच्या टायमाला त्यांना जर तुम्ही लिंकच ओपन करून देणार नसले तर त्या लेकराला आई बापाने शिकून उपयोग काय झाला. मी त्या पोरांना पहिलं सांगितलं मरू नका यार. कोणी मोठी पदवी मिळायची तर लहान मिळत पण कोणी मरायचं नाही. मग आता सरकारने स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेबाकडं आणि उदय सामंत साहेबाकडं की आम्ही या पोरांना वारंवार सोडत नाहीत. यांना 2 वर्षाची 1 वर्षाची काय जे असतंय मला त्यातलं जास्त माहीत नाही. ती मुदत वाढून देतो. सगळे पोरं खुश झाले. मी तिथं जात बघितली का. आम्ही जातीवादी नाही येत. तुम्ही आम्हाला डाग लावता त्याला आमचा नाविलाज. आज त्या सगळ्या लेकराचं कल्याण होईल. सगळे PSI होतील. असे कित्येक तरी प्रश्न त्यांनी आपण एकजूट जर नसलोत ना तर ते डाव साधतात आपल्या लेकराचं वाटोळं करतात. मी होऊ देत नाही ते. त्यांना चांगलं माहीत झालेलं आहे की ज्या ज्या गावात जाईल ज्या ज्या तालुक्यात जाईल ज्या जिल्ह्यात जाईल त्या दिवशी मराठी आणि आमच्या माय मावल्या कामाला जात नाहीत. अख्खे जमत येत. त्यामुळे त्यांना तुमची भीती वाटते. मी नाही. आपली तेवढीच भीती एक फक्त बाकी नाही. त्याला तेवढंच भीव वाटतं फक्त बाकी जास्त भीव वाटत नाही. कारण मी सांगतो एकदा घोडीनी फोनवर आणि दुसऱ्या बारीला लावतो घोडी. 2च कामं असतात आपल्याला. त्यामुळं ते तेवढ्यालाच फक्त भीत आहेत. तुमच्या ताकदीमुळं मी समाजाचं कल्याण करू शकतो. माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडं असेच एकजूट राहा. 6 कोटी समाज आपण 100% त्यांचं कल्याण केल्याशिवाय गप्प बसत नाही. राजकारणी आपल्याला कधीच मोठं करणार नाही. करायचं असतं तर 75 वर्ष लागलेच नसते. ते शब्द आहेत तुमचा आम्ही विकास करू. आता 72चे पोल आहेत होते लाईटचे दुष्काळातले आणखीन बदलेलेच नाही. काय विकास करतोय कोणाला माहिती. तेच खड्डे आहेत. आपल्याला आपले घरादारापासूनचे लेकरं सुधारावं लागणार आहे आणि ती लढाई आपल्याला कडेला लावायची. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा तुम्ही सगळेजण एकजूट राहत जा. कुठल्याही परिस्थितीत एकजूट फुटू द्यायची नाही. हाक मारली लगेच कामं धंदे सोडून दे जायचे आणि सगळ्यांनी एक जीवानं एकत्र येत जायचं. मी जर जातीवादी असतो तर ते बाबा दिसले म्हणून माझ्या ध्यानात आलं नाही. थांबलो होतं. आता महादेव भैया मुंडेंचं प्रकरण मी उचलत नसतं. कोणाचं तरी लेख बाळ आहे तिच्या डोळ्यात पाणी एवढंच बघितलं. हे मराठ्यांचे आमच्यावरती संस्कार आहे. तिच्यात आम्हाला जात दिसत नाहीये. तिचे आम्हाला लेकरं दिसते सोन्यासारखे. तिच्या डोळ्यातला पाणी दिसतंय. तिला आलेला वनवास तो आम्हाला दिसतोय. आणि तिचा वनवास कमी झाला पाहिजे. कमीत कमी तिला वाटलं पाहिजे माझ्या पश्चात का होईना मी माझ्या नवऱ्याला न्याय देऊ शकले. म्हणून त्याच्यात आपण SIT पण गठीत करायला लावली. जो मुख्यमंत्री भेटत नव्हता त्यालाही ठेप्याला आणलं. आपण कधीही आपल्या जीवनात जातीवाद नाही करत. आणि तुमच्या परळीतले
सगळ्यात जास्त वंजारी बांधवाचेच काम येतात माझ्याकडे, तुम्हाला माहित नसेल एखाद्या. सगळ्यात जास्त. कारण आपण सुद्धा आंतरवालीत आला ना त्या दारात वापस पाठवित नाही. मला जितकी ताकद लावता येईल तितके लावतो मी, पण त्याला न्याय देतो. काही काही तर माझ्या परस्परच प्रश्न सोडून घेतात. काही काही इकडूनच म्हणतात मी जरांग पाटलाकडे जाईन, मग तोवर तर इकडे मिडलंय हो त्याचं. काही काही तर इकडं मग त्यांचे कोणी असते ना डबडे डुबडे ते नेते फेते कोणी असते ते लगेच बसेल तिकडं बाज जातो, तिकडून नको मी इकडंच करून देतो. तू काम होतंय ना, जाऊ दे, घे जाय माना. काय त्याला तर मी उतरलं का कुठल्या मॅटरमध्ये मी टेकवितोच खाली त्याला. तो नेता असो नाही तर ते बारीक असो नाही तो मोठा असो, आपण कोणाच्याच नादी लागत नाहीत. पण नादी का लागला वाकडा तिकडाच करतोय, झालाच जवळपास. आपल्याकडे असतं भाऊ, नादी लागलं ना सोडत नसतो मी. हा, तुम्हीच मजा करा, तुम्हीच राजकारण करा, फक्त माझ्या समाजाला त्रास देऊ नका, एवढीच माझी अपेक्षा आहे. आयुष्यभर सत्ता तुम्हीच भोगा, काही घेण देण नाही माझ्या राजकारणात हेच करणार. आम्ही तुमच्या सोबत, हा हे सुद्धा छाती ठोकून सांगतो. पण मराठ्याला त्रास नाही द्यायचा, मग ते कोणचा कोपरा असू द्या महाराष्ट्रातला, आपण उभाच आहेत, तुम्ही काळजीच नाही करायची. फक्त लेकरं बाळ शिकवा आणि एकजूट राहा, हे दोनच मी तुम्हाला हात जोडायसाठी इतक्या लांब आलोय. लेकरं बाळ शिकवल्याशिवाय पर्याय नाही. आता आरक्षण मिळालंय, पोरांना खूप शिक्षण घेऊ द्या, कुणबीचे प्रमाणपत्र काढा. कुणबी म्हणजे शेतकरी, काही लाज नाही त्याच्यात, चांगल्याकडे आहेत. आपण तर लय गरीब आहेत. प्रमाणपत्र काढा सगळेजण, नसल तर शोध मोहीम सुरू करा. परळी तालुक्याला आजच सांगून जातो मी, परळी तालुक्यात जेवढे मराठी आहेत तेवढ्या मराठ्यांना फोन करून सांगा, एकमेकाला तुमच्या तालुकाभर पाहुणे असणार आहेत, तुमच्या गावातला रेकॉर्ड शोधा म्हणून. ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड आहे, पोलीस पाटलाकडे रेकॉर्ड आहे, तुमच्या जन्म मृत्यूचा तिथं पण पुरावे. तुम्ही 33-34चा रेकॉर्ड शोधा, जुन्या राष्ट्रीय शोधा. आणि इथं कुठंच नाही सापडलं, तहसीलचा पण रेकॉर्ड आहे. तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जा, तिथं पण रेकॉर्ड आहे. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे आणि कारागृहात सुद्धा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड शोधायच्या मागं लागा. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा भरपूर आहे. सरपंचाला ग्रामसेवकला कामाला लावा रेकॉर्ड शोधायचे. आणि कुठं इथं नाही सापडला तुम्हाला कुठंच, तर आपल्या प्रत्येकाच्या घरात पेट्या कळत आहेत तुम्हाला का नुसत्या निवडणुकीच्याच कळत आहेत. प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत आपल्या आज्याच्या पंजाच्या. त्याच्यात रजिस्टर आहेत बघा ठेवल्या, जुन्या 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या पूर्वीच्या. त्या फारसी असत्यान, उर्दू असत्यान, त्या मोडी लिपीत असत्यान. त्या रजिस्टऱ्या बाहेर काढा. इथून गेलं की पेट्या सापडायला सुरू करा. तुमच्या बिल्डिंगला काही किंमत नाही तुम्ही बांधलेल्या, इतक्या त्या पेटीला किंमत आहे, कारण त्याच्या सोन्यासारखा खजाना आहे. त्याच्यात आपल्या लेकरा बाळाचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कल्याण होणार आहे. त्याच्यात नोंदी आहे कुणबी असलेल्याच्या. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधा. तुमचं देवस्थान जुनं असणार आहे वैद्यनाथाचं. मी नाशिकला गेलो त्र्यंबकेश्वरला, 22 खोल्या रेकॉर्ड सापडला तिथं. 22 खोल्या, लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं. तुमचा इथला रेकॉर्ड शोधा. आपल्या पूर्वी दहावे कुठं जात होते, ते 10वे शोधा कुठं जात होते, तिथं सुद्धा रेकॉर्ड आहे. पूर्वी जात लिहिली जायची त्या 10व्याच्या नोंदीच्या पुढं. त्याच्यातून आयुष्याचं तुमच्या लेकराचं कल्याण होणार. त्या नोंदी शोधा. पेटी सुद्धा आहेत. मला वाटतं इकडं लातूरला का कुठं पेटीत शोधायचं सांगितलं मी, एक जणांनी पेटी शोधायला सुरू केली, त्याला सोनं सापडलं. तुम्हाला सापडलं त्या नादानी तरी त्याला ते सोनं सापडलं, रेकॉर्ड सापडला, कुणबी प्रमाणपत्र पण निघाले. आणि त्याची पोरगी MBBS ला लागली सुद्धा. आता 1 करोड रुपये लागतात MBBS ला, 1 करोड. प्रमाणपत्र असलं ना, थोड्या फीस मध्ये तुमचं पोरगा MBBS होणार आहे, PSI होणार आहे, SP होणार आहे, प्रत्येक क्षेत्रात जाणार आहे. नांदेडला एक आपला IPS झालाय आता कुणबीतून. लेकरं 5-6 वर्षात खूप नोकऱ्याला जाणार आहे. पण रेकॉर्ड शोधा, गप्प बसू नका. इथं नसेल तर पाहुण्याकडं. आणि आपलं प्रत्येकाचं गाव मूळ गाव नाही आहे. आपण 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी कोणचं ना कोणतं तरी दुसरं गाव आहे आपलं. ते गावात तिकडं सुद्धा शोधायला जा. तिकडचा रेकॉर्ड सुद्धा सापडला तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील. कारण प्रत्येकाचं आडनाव बदललंय आणि गाव सुद्धा बदललंय. तिकडं सुद्धा रेकॉर्ड आहे. आणि काहीच नाही झालं तर आता आपण 2 सप्टेंबरचं GR काढलेलाच आहे.
तुमच्या आडनावाचा माणसाचे पुढं निघालेले असले की झालं तुम्हाला मिळालं, कारण आपलं कुळच एक आहे सगळ्यांचं. त्याच्यावर सुद्धा आता प्रमाणपत्र सुरू झालेत आणि होतील सुद्धा. मी ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं होतं. आता लय वेळ भरायल्यावर मला लय वेळ दम निघत नाही. काय झालं? काय नाही का? मी असल्यावर काय होत नसतं म्हणा, कारण मी दिले सोयीचा नाही, मी काय संत नाही ना. आपलं मग डोकं गरम झालं की पुढचा का कार्यक्रमच लावत असतो मी, आडा उभा कसा. इथून पुढच्या काळात जाता जाता फक्त माय मावल्यावर आणि इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, हाक मारली की उभाराच, कामधंदे सोडून जोपर्यंत मराठ्यांची एकजूट असेल तोपर्यंत मराठ्यांच्या पदरात यश आणि विजयच पडणार. आणि 19 तारखेला आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली. सगळेजण आंतरवाली द्या शिवजयंतीला, कुणी गैरहजर राहू नका. पण सकाळी सूर्य उगताच फुल टाकायचं राजाच्या पायाला. सूर्य उगता क्षणी राजाच्या पायावर फुल पडलं पाहिजे. परत म्हणतात गार आहे, थंडी लय वाजते व लय ऊनच हे. बापापेक्षा आपल्या राजापेक्षा आपल्याला आयुष्यात काही मोठं नाही. सगळ्यात मोठा देव आपला छत्रपती. अजिबात विचार नाही करायचा थंडीचा आणि कशाचा. सूर्य उगता आपल्याला राजाच्या पायावरती फुल टाकायचं. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला आम्ही आता सोमवारपासून ग्राउंडची तयारी करायला लागलो. सगळेजण एकजूट राहा. त्याच्यात आपलं हित आहे. कोणाला अडचणी आल्या सांगत चला. नाही प्रश्न सुटला माझ्याकडून तरी चालन, पण माझं दुःख मी तुम्हाला सांगत चालन, तुमचं मला सांगत चला. अशीच आपली एकजूट राहू द्या आणि आपला समाज आपण मोठा करत राहू. तुम्हाला या सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण हरी. जय शिव.